सेट केला, त्यामुळे विनंती आहे आपण 15 मिनिटांमध्ये 3 शतकं कंप्लीट करायची आहेत. पहिला बॉल फुलर लेनचा पाहायला मिळाला, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. परफेक्ट यॉर्कर आउटसाइड दी ऑफ स्टंप. एका बाजूने गोंदाव संघ, दुसऱ्या बाजूने नितीन स्पोर्ट क्लब सिद्धेश्वर संघ खेळतोय. टॉस जिंकला होता सिद्धेश्वर संघाने, तदनंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. चांगला फटका सरळ बॅटने, यावेळेस पंचांच्या डोक्यावरून सरळ चेंडू येतो लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध. पहिला चौकार यावेळेस माहीच्या बॅटमधून. पहिला चौकार आला यावेळेस. जर पाहिलं तर दिवस क्रमांक दुसरा आपण पाहतोय, आणि आज मिलिंद देशमुख यांच्या बर्थडे निमित्ताने नक्कीच सर्वांचा लाडका बकासूर देखील याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू यावेळेस जर पाहिलं तर सीमारेषा पलीकडे जातोय. आणखीन एक चौकार यावेळेस माहीच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. महेंद्र शीत बॅक टू बॅक 2 चौकार महेंद्रच्या बॅटमधून पाहायला मिळाले. यावेळेस जर पाहिलं तर पहिला चेंडू जरूर मिस केला होता, तदनंतर लॉंग ऑनच्या वरतून एक चौकार, तदनंतर पॉईंटच्या डोक्यावरून एक अलॉंग द कार्पेट चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. तदनंतर धाव फलक जर पाहिलं तर 4 ने पुढे जातोय 8 या धावसंख्येवर. आज एक गाव 11चे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. यावेळेस लोवर फुल टॉस, फटका फसला, तदनंतर मात्र शॉट मिड विकेटला टिपली जाते कॅच. फलंदाज धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. माहीच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक पहिला इथे परतताना पाहायला. आज खऱ्या अर्थाने आपले सर्वांचे लाडके मिलिंददादा देशमुख यांचा वाढदिवस आहे. नक्कीच आपण त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन नक्कीच करू, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज बकासूर बैल अगदी शर्यत क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचा बैल आपण पाहिलाय. जवळपास 12 वेळा हिंदी केसरी ज्या बैलाने किताब मिळवलाय तो बैल बकासूर आज आपल्या भेटीला येणार आहे पाळी नगरीमध्ये. रमेश यावेळेस पॅडल स्वीप पाहायला मिळालं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एकला. आणखीन एक चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी चौकार. जर सर इथे आपण पाहतोय आमच्या स्क्रीनवर अगदी मिलिंददादा देशमुख यांच्या समवेत यावेळी चांगला चेंडू बॅटच्या आतली कडा. विकेट किपर भरपूर चांगल्या पद्धतीने विकेट जर पाहिलं तर गॅदर करतोय. आणि मग तदनंतर शतक क्रमांक पहिलं संपलं. पहिलं शतकाखेर एक बाद धाव फलकावर धावा लागल्या 12 धावा, 3 चौकार पाहायला मिळाले. एक चांगली कॅच देखील शॉट मिड विकेटला पाहायला मिळाली. पुढे मैदानाकडे जिथे शतक क्रमांक दुसरा आपण पाहतोय, वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक गोलंदाजी मार्कवर अमित शिर्केला आपण पाहतोय. अमित शिर्के गोलंदाजी मार्कवर. आम्ही वारंवार सूचना करतोय की आपल्याला 15 मिनिटांमध्ये 3 शतकं कंप्लीट करायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. लोवर फुल टॉस बॅटने यावेळेस जर पाहिलं तर मिड विकेटला अलॉंग द कार्पेट शेड्यू चाललाय, जिथे सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगल बरोबर धावफलक 1 ने पुढे जाईल. 13 या आकड्यावर 13 धावा धावफलकावर लागल्या. जर पाहिलं तर शतक क्रमांक दुसरं चालू आहे, आणि पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार पाहायला मिळाले होते. अमित शिर्के पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेत. आणि आता मात्र सेन्सिबल क्रिकेट जिथे कल्पेश पाटर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, कारण की रमेशला स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय.
लोवर फुल टॉस गॅप मध्ये यावेळी चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. भरपूर चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. तोपर्यंत फेकी होईल. 2 धावा कंप्लीट देखील केल्यात. बॅकअप चांगलं मिळालंय. 2 बरोबर धाव फलक पुन्हा पुढे जाईल. 15 या आकड्यावर. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु भरपूर सफल झाले होते. आणि तदनंतर मात्र जर पाहिलं तर शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूचे सांगता होते. गोलंदाज जर पाहिलं तर अमित शिर्के एक वेगवान गोलंदाज आहे. पाली टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये जर पाहिलं तर या खेळाडूने देखील आपल्या नावाचा डंका वाजवलाय. आणि मग तितक्याच ताकदीचा फलंदाज देखील आहे ना समोर. अर्थातच रमेशला आपण पाहतोय. भरपूर चांगला बॅटर आहे रमेश. माही लवकर बाद झाला होता. यावेळी चांगला फटका लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक यावेळेस रोहन चुकी करतायत. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा क्लिअर केली जाते लॉंग ऑफच्या वरतून. आणि नक्कीच कॅच होऊ शकली असती का अशा अनेक प्रश्नचिन्ह मनामध्ये उभे राहिलेत. कारण की रोहन अगदी चेंडूचा वाट पाहत होते आणि तदनंतर अगदी समोर चेंडू पडला आणि तदनंतर उचली घेतली आणि रोहनला चकवा देत चौकार येतोय. या 4 बरोबरच धाव फलक पुन्हा पुढे जाईल. 19 या आकड्यावर. 19 धावा धाव फलकावर लागल्या आहेत. हो यावेळेस गती परिवर्तन. स्लोवर चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होतं. स्विंग अँड मिस. आणि आणखीन एक डॉट बॉल. आदल्या चेंडूवरती चौकार. तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं गोलंदाज अमित शिर्केने. हा असा खेळाडू आहे की वेग भरपूर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. आणि आज थोडंसं गती कमी केली होती या चेंडू मागे. आता मात्र वेगात प्रत्युत्तरत नव्हतं. कोलवा टप्प्याचा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. तिथे शतक क्रमांक दुसरं संपलं. 2 शतका अखेर धाव फलकावरती 1 बाद 19 धावा लागल्यात. 2 शतकांचा खेळ संपला. 19 लागल्यात. 9 मिनिटांमध्ये 2 शतकं कंप्लीट केली आहेत. मग अजूनही जर पाहिलं तर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 शतकं कंप्लीट करायची. टायमर इथे सेट केलाय. त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. अन्यथा एक खेळाडू तुमचं 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. आयोजक आम्हाला कळवतात की 2 धाव्यांची पेनल्टी असेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बघा जर 15 मिनिटांमध्ये तुमचे 3 शतकं झाले नाहीयेत तर 2 धाव्यांची तुम्हाला पेनल्टी लागू शकते. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चांगला फटका यावेळेस आडव्या बॅटने अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगल बरोबर धाव फलक 1 ने पुढे जाईल. 20 या आकड्यावर आपण पाहतोय. आज जर पाहिलं तर 2 नंतर आपण मायक्रोफोनचा आवाज वाढवणार. डीजेला देखील संधी देणार आहोत कारण की एक्झाम चालू असल्यामुळे थोडंसं यावेळेस आपण संत गतीने समालोचन करणार आहोत. परंतु यावेळेस चांगला फटका मिडविकेटच्या वरतून रमेशच्या बॅटमधून षटकार आला. आणि या स्पर्धेतील 50वा षटकार आमचे इफेक्ट स्पोर्टचे ऑपरेटर आम्हाला कळवत आहेत की हा 50वा षटकार आहे. नक्कीच 50 षटकार या स्पर्धेमध्ये अद्याप लागलेत. आणि नक्कीच हा आकडा 100 वरती जाऊ शकतो. अजूनही 2 दिवसाचा खेळ बाकी आहे. 48 चौकार 50 सिक्स. यावेळेस पुन्हा एकदा 51 नक्कीच कंप्लीट केली जात आहेत. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार रमेशच्या बॅटमधून. या स्पर्धेमध्ये 51 षटकार लगवले गेले आहेत. बत्तीस धावा धावफलकार लागल्यात. त्याचबरोबर सन्माननीय ऋतिक पाठारे यांच्याकडून सलग जर 3 षटकार लागले तर रमेशसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संदरगाव संघाचा कॅप्टन आपल्यास विनंती आहे की आपण लगेचच टॉस सोडवण्यासाठी यायचं आहे. सोडून दिला आउटसाइड ऑफ स्टंप. भरपूर वेगात लाईन खराब होती. वाईट बॉल आलाय. संदरगाव संघ आपण जर आला असेल तर आपला कॅप्टन विनंती आहे की टॉस उडवण्यासाठी यायचं लगेचच. यावेळेस सरळ बॅटने लांगॉनला क्षेत्ररक्षक प्रतीक इंदुळकर फेकी करतील तोपर्यंत सिंगल घेतली जाते. 3 षटकारासाठी रमेशसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज होतं इथे. ते हुकलं गेलंय ऋतिक पाठारे यांच्या माध्यमातून. परंतु धावफलक जर पाहिलं तर 34 या आकड्यावर आपण पाहतोय.
चांगला फटका यावेळेस, परंतु पॉइंट मध्ये वाह अफलातून कॅच पकडली आहे. खूप चांगली कॅच तिथे पकडली गेली पॉइंट मध्ये. मितेश विश्वजित तिथे होते, भरपूर चांगली कॅच विश्वजितने टिपली पॉइंट क्षेत्रामध्ये. आणि आता मात्र सुजल पाठारे बॅटर मैदानामध्ये. आणि मैदानामध्ये सुजल पाठारेला आपण पाहतोय, असा खेळाडू आहे नक्कीच भरपूर चांगला खेळाडू आहे. आणि येत्या 2 वर्षामध्ये ह्या खेळाडूची देखील भरपूर चर्चा होईल या सुधागड तालुक्यामध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप थोडंसं दूर ठेवलं होतं शरीरापासून. शतक क्रमांक 3 इथे संपलाय. आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर अद्याप जर पाहिलं तर धाव फलकावरती धावा लागल्यात 34 धावा. 2 फलंदाज देखील बाद झालेत. शेवट शतक असेल हाणामारीचे शतक, आणि मग स्लॉगिंग ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करणार हे देखील पाहायचं आहे. मी चर्चा करत होतो फलंदाज सुजल पाठारेची. भरपूर चांगला खेळाडू आहे. डोंगरपट्टी क्रिकेट असोसिएशनमध्ये आपल्या नावाचा दबदबा या खेळाडूने येत्या काही दिवसामध्येच आपल्या क्रिकेटच्या जोरावरती लावलाय. आणि मग भरपूर चर्चा या खेळाडूची होती. आणि नक्कीच येत्या 1-2 वर्षामध्ये या खेळाडूची देखील चर्चा पूर्ण सुधागड तालुक्यामध्ये होईल. सुधागड नव्हे तर सुधागडच्या बाहेर देखील जाऊन हा खेळाडू आपल्या नावाचा डंका लगावू शकतो असा खेळाडू आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला, तिथे स्ट्रायकिंग एंडला रमेश खेळतोय. 10 चेंडूचा सामना केलाय. वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती रमेश खेळतोय. भरपूर चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. माही लवकर बाद झाला, त्याच्या बॅटमधून 2 चौकार. कल्पेश पाठारे टीमचा कॅप्टन देखील लवकर बाद झाला. आणि आता मात्र सर्व जबाबदारी सुजल पाठारे आणि त्याचबरोबर रमेश वाघमारे. यावेळेस लोवर फुल टॉस, अडव्या बॅटने मिड विकेटच्या वरतून लांबच लांब दे धक्का घे चक्का. आणखीन एक षटकार रमेशच्या बॅटमधून. पहिलाच बॉल होता आणि पहिला चेंडूवरती भव्य स्वागत केलं आपण पाहू शकाल एपिक स्पोर्टच्या माध्यमातून. भरपूर चांगली क्लिअरिटी, लोवर फुल टॉस अडव्या बॅटने. तदनंतर मात्र मिड विकेटला एक तडाकाच दिलाय. रमेशच्या बॅटमधून पहिला चेंडूवरती स्वागत केलं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाज. यावेळेस सरळ खेळलाय लॉंगॉनच्या वरतून बिग 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 हिट. आणखीन एक तडाका, बॅक टू बॅक दुसरा रमेशच्या बॅटमधून षटकार. अद्याप धाव फलक जर पाहिलं तर 46 धावा धाव फलकार लागल्या आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार. रमेश थांबायचं नाव घेत नाहीये. म्हटलं होतं ना की सर्व जबाबदारी सुजल पाठारे, आणि आता मात्र रमेशच्या खांद्यावरती आहे. आणि मग रमेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार देखील पाहायला मिळालेत. स्लॉगिंग ओव्हर आहे आणि स्लॉगिंग ओव्हरमध्ये हाणामारी करत असताना पाहायला मिळालाय. यावेळेस बॅटर रमेश खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक प्रतीक इंदुळकर शरीरापासून थोडंसं दूर गेला चेंडू. आणि तदनंतर मात्र जिथे सिंगल होती ना लगेच सिंगलचं रूपांतर दुहेरी धाव मध्ये केलं. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. आणि या 2 बरोबरच धाव फलक 48 या आकड्यावर 48 धावा धाव फलकार लागल्या आहेत. विशालने या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात. अद्याप 3 चेंडूचा खेळ झालाय. रमेश पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस जर पाहिलं तर चेंडू परफेक्ट बॅटवर आलेला नाही. सिंगल भरपूर वेगाने कंप्लीट केली आहे. फेकी भरपूर चांगली होती परंतु दुहेरी धाव देखील कंप्लीट केली आहे. या 2 बरोबरच धाव फलक जर पाहिलं तर पुन्हा पुढे जाईल. 50 ही पार झाली आहे. टाळ्या वाजल्या पाहिजेत गोंदाव संघ. 50 धावा कंप्लीट केल्या आहेत. रमेशसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. वैयक्तिक 39 या आकड्यावर खेळतोय. 14 चेंडूचा सामना केलाय. आणि मग जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 षटकार 2 दुहेरी धाव. भरपूर थकलाय कारण की जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग रमेशने केली आहे. सर्व खेळाडूंना एकच विनंती करेल, उन्हाचा प्रभाव भरपूर वाढलाय त्यामुळे पाणी भरपूर पिया मित्रांनो, कारण की डिहायड्रेशन तुमचं होऊ शकतं. स्विंग आणि मिस. यावेळेस टप्पा पडल्यानंतर गती थोडीशी कमी होती. स्विंग झाला चेंडू. तदनंतर विकेट किपर अमित शिर्केचा वेध घेतोय. डॉट बॉल पाहायला मिळाला. आज लाला कुठे दिसत नाहीये सिद्धेश्वर टीम मधून. सागर घोळपची देखील कमी आहे. कॅटी देखील दिसत नाहीये. भरपूर चांगला ऑलराऊंडर कॅटीला देखील आपण पाहत असतो. आज भरपूर खेळाडू दिसत नाहीयेत या टीम मध्ये. शॉर्ट बॉल यावेळेस पुल केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला. भरपूर वेगाने रोहन येतोय कॅचच्या खाली. डका क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. त्याचबरोबर जर पाहिलं तर यावेळेस शतक क्रमांक 4 संपलं. 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावा लागल्या. रोहननी पकडली.
50 धावा जिंकण्यासाठी 51 धावांची गरज असेल. येणारे 24 चेंडू 51 धावा. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चंद्रगाव टीम कॅप्टन लगेच यायचं. चंद्रगाव आपली महागावची ना. प्रथमेश पाटणकर, प्रथमेश चंद्रगाव टीमचा कॅप्टन प्रथमेश, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज यायचं आहे, टॉससाठी यायचं आहे. चला सिद्धेश्वर आपले बॅटर लगेच पाठवायचे. चला टीमचा कॅप्टन आलाय, चंद्रगाव टीमचा कॅप्टन आलाय सिद्धेश जंत. सिद्धेश कॅप्टन आलाय चंद्रगाव टीमचा. टॉस सोडून घ्या लगेच. अजय कोणाचे असते. जय इथे आलाय, चंद्रगावचा टीमचा कॅप्टन जय. चला बॅटर लगेच पाठवायचे अमित. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर मैदानामध्ये नितीन स्पोर्ट्स सिद्धेश्वर संघाकडून. एका बाजूने अमित शिर्के, दुसऱ्या बाजूने प्रतीक इंदुळकरला आपण पाहतोय. सन्माननीय मिलिंद देशमुख साहेब आपण जर असाल तर आपण प्लीज यायचंय. आमचे मुख्य आयोजक मिलिंद दादा देशमुख यांचा वाढदिवस देखील आहे. सन्माननीय गणेशजी शिंदे साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस उडवला जाईल. एका बाजूने टीम खेळतीये चंद्रगाव, दुसऱ्या बाजूने एसडी स्पोर्ट पाई संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूने सिद्धेश जंत, दुसऱ्या बाजूने जयला आपण पाहतोय. यानंतरची मॅच एक मोठी मॅच पाहायला मिळणार आहे. तिथे टॉस उडवला जातोय. आमचे शिंदे काका एसडी स्पोर्ट पाली विरुद्ध चंद्रगाव. टॉस ते उडलाय, टॉस जिंकलाय एसडी स्पोर्ट पाई संघाने. टॉस जिंकून आपला निर्णय देखील कळवायचा आहे. ओल्या मैदानाकडे पहिलाच गोलंदाज सुजल आपण पाहतोय. पहिला बॉल, वाह काय चेंडू होता. प्रतीकला देखील चेंडू कळला नाहीये. सन्मान देण्याचा प्रयत्न होता, परंतु जर पाहिलं तर भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळालाय. प्रतीक इंदुळकर आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला आणि अमित शिर्केची जोडी मैदानामध्ये. येणारे 24 चेंडू 51 धावांची पाठलाग करायचा होता आणि पहिला चेंडू डॉट आलाय. इथे गोलंदाजी मार्कवर सुजल पाठारेला आपण पाहतोय. अपकमिंग यंगस्टर गोलंदाजी मार्कवर राईट हँड द ओव्हर द विकेटने. शॉर्ट बॉल यावेळेस पूल केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला. रमेश कोणतीच चुकी करणार नाहीये. टिपतोय झेल. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. पहिलं तर जाळं भिनलं होतं आणि काऊ कॉर्नर मध्ये एक चांगली कॅच तिथे पाहायला मिळाली. धक्का क्रमांक पहिला अजूनही अकाउंट ओपन झालेलं नाहीये आणि त्याचबरोबर न्यू बॅटर मैदानामध्ये
मितेश आपण पाहतोय, मितेश येतोय, मितेश सावंत टीमचा तारणार आहे खऱ्या अर्थाने. या खेळाडूमार्फत आपण ऑनरशिप देखील भरपूर वेळा पाहिली आहे आणि मग क्रिकेटवरती असलेलं प्रेम. मितेश सावंत स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. चांगला फटका यावेळेस शॉट कव्हरला. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने धावपाची संधी परंतु बॅकअप नव्हतं आणि हेच सांगतोय तिथे क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला. सिंगल घेतली आहे. सिंगल बरोबर धावसंख्येचा श्रीगणेश झाला एका धावेने. अकाउंट देखील ओपन झालाय मितेशचं आणि शतक क्रमांक पहिलं सुजल पाठरेला आपण पाहतोय. या खेळाडूची चर्चा आहे. मगाशी देखील म्हटलं हा खेळाडू भरपूर नाव कमवतोय. लोअर फुल टॉस मिड ऑफला चकवा देत यावेळेस गॅप मध्ये चेंडू चाललाय. लॉंग ऑन क्लिअर केलंय. आणखीन एक सीमारेच्या पलीकडे या इनिंग मधील पहिला चौकार. जर पाहिलं तर मिड ऑनला बीट करत चौकार आला. त्याचबरोबर आमचे सन्माननीय भावेशजी पाटील यांचं देखील इथे आगमन झालं. त्याचबरोबर जावेदजी पठाण साहेब क्रिकेटवर भरपूर प्रेम असणारे एक दानशूर व्यक्तिमत्व यांचं देखील इथे आगमन झालं. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय MD बिग बॅश धमाका एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. शॉर्ट बॉल पूल केलाय. फटका फसलाय. शॉट मिड विकेटला. सौरभ चुकी करत नाहीये. जिथे हृदयाचे ठोकेच वाढले होते अगदी सौरभकडे चेंडू गेल्यानंतर सर्वांचेच माही देखील हेच सांगतोय विकेटच्या मागे की काय घडेल काय नाही. रोशन देखील तिथे हसतोय. आपण पाहू शकाल आमचे कॅमेरामॅन भरपूर मेहनत घेत आहेत. आमचे देवेन सर त्याचबरोबर बडी भरपूर मेहनत या दोघांची. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन FA स्पोर्ट्सच्या माध्यमातून भरपूर चांगलं टेलिकास्ट आणि घर बसल्या जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. MD बिग बॅश आपण पाहतोय अनुभवतोय आणि न्यू बॅटर मैदानामध्ये कुंदन येतोय. अमित शिर्के मोठा फलंदाज बाद झालाय. पूल करायचा प्रयत्न होता. फटका फसला. एलिव्हेशन कमी होतं परंतु सौरभ पाठारे एक वेळ हृदयाचे ठोके चुकले होते कल्पेश. कारण की जेव्हा जेव्हा सौरभकडे चेंडू जातो ना तर नक्कीच काय घडेल हे विचारामध्ये 11 खेळाडू असतात. परंतु विकेट आली आहे. धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर परतलाय. 5 या आकड्यावर कुंदन पोंगडे मैदानामध्ये. षटकारांची बोली भाषा करावी लागेल असा खेळाडू आहे आणि मग यावेळेस समोर जर पाहिलं तर तितक्या ताकदीचं आव्हान. गोलंदाजी मार्कवर बाउन्सर पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून थोडंसं दूर होतं. तिखट बाउन्सर. शतक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं इथे संपलंय. पहिल्या षटका अखेर फक्त 5 धावा खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण विकेट देखील मिळवल्या आणि म्हणूनच या खेळाडूची चर्चा नेहमीच होत असते डोंगरपट्टी क्रिकेट असोसिएशन मध्ये. विनंती असेल SG स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन आपल्या टीम कॅप्टनला इथे भेटायचं आहे. टीम कॅप्टन आपल्या सिद्ध जयंत आपल्याला पुकारतोय त्यामुळे विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन कॅप्टनशी संपर्क साधायचा आहे. SG स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू त्याचबरोबर भरपूर दूरवरून प्रवास कापून पांढापूर संघ इथे उपस्थित अगदी वेळेमध्ये उपस्थित झालाय. तुमचं देखील आम्ही मनापूर्वक आभार व्यक्त करतो पांढापूर टीम पूर्ण टीम आणि कॅप्टन. कारण की एवढ्या दूरवरून आपण वेळेमध्ये इथे या स्पर्धेसाठी आलात. नक्कीच तुमचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. उद्या मैदानाकडे येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 46 धाव्यांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं. प्रथमेश पाठारे येतोय गोलंदाजी मार्कवर. गोंदा म्हटल्यानंतर पाठारे भरपूर आहेत आणि नक्कीच स्विंग आणि मिस. टप्पा पडला. पुढे सरसवून खेळायचा प्रयत्न. ब्रेडन मॅकिलमची आठवण करून देणारा फटका परंतु बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. अगदी आर्यन पाठारे देखील या मॅचचा आनंद घेतोय. त्याच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. या टीमला देखील शुभेच्छा आल्यात. फटका यावेळेस हवेमध्ये होता परंतु काय घडलं. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड खूप फास्ट आहे. लॉंग स्टॉपला चेंडू जातोय. चौकार येतोय. त्याचबरोबर सन्माननीय सुधीरजी शिंदे साहेब ठाण्यावरून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. मिळून दादा तुमच्यासाठी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा भरपूर येत आहेत. त्याचबरोबर अबू पानसरे यांच्याकडून देखील अगदी दुबईवरून ही स्पर्धा पाहत आहेत. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आणि आमचे उद्या मैदानाकडे जिथे
बॅटच्या स्वरूपामध्ये चौकार आलाय. पुन्हा एकदा यावेळेस पॅडल स्वीप पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक वा अफलातून फिल्डिंग. रमेश वाघमारे तिथे होते. आज या मैदानावरती रमेशचंच नाव दिसतोय की काय, कारण की जिकडे तिकडे फक्त रमेशच पाहायला मिळालाय. एक कॅच देखील पकडलेली. आत्ता मात्र 3 धावा देखील वाचवल्यात, कारण की जवळपास चेंडू सीमारेषा क्लिअर केलीच होती. तदनंतर अगदी भिंतीसारखे आडवे आले, सुपरमॅन डाय लगवली आणि मग चौकार देखील वाचवला गेला. सिंगल झाली आहे. शॉर्ट बॉल यावेळेस ताकद नजाकत सौंदर्य पाहायला मिळालं आणि तदनंतर वाईडिश काऊ कॉर्नरच्या वरतून एक तडाखा पाहायला मिळालाय. दे धक्का घे छक्का. कुंदन यासाठी जाणला जातो, याचे कांदे भरपूर स्ट्रॉंग आहेत. आणि मग शॉर्ट बॉल होता, चांगला फटका षटकाराला. या षटकाराबरोबर धावफलक 6 ने पुढे जाईल 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावर लागल्यात. थोडं स्पीडअप करायचं आहे, गाडी येते म्हणून थांबलं, त्यामुळे विनंती आहे थोडंसं. आणि नक्कीच आज आपला सर्वांचा लाडका नंदी बकासूर नंदी देखील या मैदानावरती येणार आहे. वेणदादा देशमुख यांचा बड्डेच्या औचित्य साधून नंदी आपला सर्वांचाच 12 वेळा हिंद केसरी झालेला नंदी, लाडका नंदी बकासूर भेटीला येतोय. परंतु आणखीन एक विकेट टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिल्या मैदानामध्ये आणि कुंदन देखील माघारी परततोय. टीमचा कॅप्टन कल्पेश लांगॉनला चुकी करणार नाही. या टिपतोय कॅच, परंतु सर्वाधिक महत्वाची कॅच कोणी पकडली ते सौरभ पाठवरेने पकडले. अमित शिर्के सारखा एक मोठा फलंदाज जाळ्यामध्ये विणलं. सौरभ पाठारे यांचं नक्कीच कौतुक करेल. धक्का क्रमांक तिसरा बाद झाला 16 या आकड्यावर. आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये विश्वजित संघ थोडं अडचणीमध्ये सापडला, परंतु मितेश अजूनही मैदानामध्ये आहे. मितेश सावंत जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत सामना संपलेला नाहीये. कुठेही सामना कोणत्याही क्षणी फिरवू शकतो हा खेळाडू. परंतु समोर प्रथमेश आहे, कल्पेश पाटील देखील भरपूर चांगली गोलंदाजी करतो. आदित्यला पण पाहतोय, रमेश माही, सौरभ पाठारे, तदनंतर रोशन पाठारे माझा मित्र. जरी हँडिकॅप असला तरी देखील संघासाठी नेहमीच उभा राहतो. आपण पाहू शकाल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये रोशन एक गुणी खेळाडू आहे. आणखीन एक डॉट बॉल स्विंग आणि मिस पाहायला मिळालाय. 51चा पाठलाग करायचा होता. 24 चेंडू 51 धावा, दुसरा शतक संपलाय. 2 शतकांचा खेळ संपला, 16 धावा लागल्या आहेत. म्हणजेच काय 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही करायच्या आहेत 35 करायच्या आहेत. मॅच संपलेली नाहीये. आपण या मैदानावरती मोठमोठे फटके नेहमीच पाहायला मिळतात, कारण की नुकतीच PPL पार पडली होती, त्यामध्ये आपण 6 चेंडूमध्ये 23 धावा देखील कुठताना पाहिल्या होत्या या मैदानावर. मग आता करायचे आहेत 12 बॉलमध्ये 35. इथे गोलंदाजी मार्कवर महेंद्र शीध गोलंदाजी मार्कवरती येतोय. स्विंग भरपूर चांगल्या पद्धतीने करतो हा खेळाडू. भरपूर चांगला गोलंदाज आहे, समोर तितक्या ताकदीचा फलंदाज आहे. आणि आता मात्र सर्व जबाबदारी मितेशच्या खांद्यावरती असल्यामुळे मितेशला सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन खेळावी लागेल. मॅचला कुठेतरी फिनिश करावा लागेल. 12 मध्ये 35 करावे लागतील. परंतु जिथे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं शतक, माहीचा पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलाय. काऊ कॉर्नरच्या वरतून दे धक्का घे चक्का. अशाच फटकेबाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल आणि ते झालं. इथे पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं षटकाराने आणि तदनंतर मात्र धावफलक 22 या आकड्यावर. टॉप गेअरवरती थोडं थांबायचं पंच, 1 मिनिटाचा सामना थांबवा. बावीस धाबा धावफलकार लागल्यात. लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केलाय. आणखीन एक चेंडू सीमारेषा पलीकडे काऊ कॉर्नरच्या वरतून बॅक टू बॅक दुसरा षटकार. मी म्हटलं होतं सर्व जबाबदारी मितेशच्या खांद्यावरती आणि मितेशला करावं लागेल. आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 षटकार आले. धावफलक जर पाहिलं तर थर्ड अंपायर बॅटर रिव्ह्यू आहे ना, वेस्ट आयसाठी बॅटर रिव्ह्यू घेतलाय आमच्या ऑफिशियल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय
बॅक टू बॅक 2 षटकार आलेत जरूर. अद्याप धाव फलक जर पाहिलं तर काय घडलं मैदानामध्ये आपण पाहतोय, कारण की जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चांगला फटका, नंतर मात्र फुलटॉसच होता आणि मग बॅटर इथे रिव्ह्यू घेत आहेत आणि आमचे थर्ड अंपायर च्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय भरपूर चांगलं टेलिकास्ट एफ एस स्पोर्टच्या माध्यमातून, भरपूर चांगली क्लिअरिटी. यस, फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल. आणि मग बॅक टू बॅक दुसरा षटकार आल्यानंतर धाव फलक जर पाहिलं तर 28 या आकड्यावर 28 धावा धाव फलकार लागल्यात. मॅच संपली नाहीये, मॅच पुन्हा कमबॅक केलंय सिद्धेश्वर संघाने. नितीन स्पोर्ट्स सिद्धेश्वर संघ, मितेश सावंत आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय, यावेळेस लोअर फुल टॉस, बॅटच्या टोला चेंडू लागलाय, पहिली कंप्लीट केली आहे. रमेश येतोय भरपूर वेगाने, फेकी देखील तितकी चांगली पाहायला मिळाली, फक्त सिंगल घेतली आहे. सिंगल बरोबर धाव फलक 1 पुढे गेलाय 29 या आकड्यावर. 9 चेंडू आणि 22 धाव्यांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच संपलेली नाहीये निलेश सर, मॅच मध्ये नक्कीच ट्विस्ट आलाय, कारण की या 2 षटकारानंतर पालट जड झालंय नितीन स्पोर्ट्स सिद्धेश्वर संघाचं. आणि मितेश अजूनही मैदानामध्ये आहे ना, मग त्याला साथ देखील द्यावी लागेल विश्वजितला. शॉर्ट बॉल पुल केलाय, फटका फसलाय लॉंग ऑफला. आदित्य चेंडू खाली येतोय, टिपतोय कॅच, धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. खराब क्रिकेट पाहायला मिळालं, परंतु इथे कमबॅक कुणी केलंय तर नक्कीच महेंद्र शीदने केलंय. आणि भरपूर चांगली फिल्डिंग आदित्य पाठारे यांच्या बाजूमधून पाहायला मिळाली. भरपूर चांगली कॅच लॉंग ऑफला टिपली. आणि मग गोंदाव संघ म्हटल्यानंतर कॅच कधीच ड्रॉप होताना पाहायला मिळत नाही, कारण की भरपूर चांगली फिल्डिंग आपण नेहमीच पाहत असतो, परंतु सौरभवरती सर्वांच्या नजरे असतात. आज सौरभची अर्धांगिनी देखील या मॅचचा आनंद घेते. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. पूर्ण गोंदाव गावाकडून शुभेच्छा आहेत, कारण की गोंदावची मॅच म्हटल्यानंतर अगदी सर्वांच्या टीव्ही ऑन होतात, टीव्ही ऑन होते, मोबाईल ऑन होतो, युट्यूब ऑन होतो. आणि तदनंतर मात्र आपल्या मुलांची मॅच आहे ना, मग पाहणारच. न्यू बॅटर मैदानामध्ये विशाल, नक्कीच विशालला पार्टनरशिप करावी लागेल, मितेशचं साथ द्यावा लागेल. सामना पुन्हा एकदा झुकलाय. 8 बॉल आणि 22 करायच्या होत्या यावेळेस. बॅटची लिडिंग एज, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होतं आणि सिंगल आली. या सिंगल बरोबर धाव फलक 1 पुढे जाईल 30 या आकड्यावर, म्हणजेच काय येणारे 7 बॉल. 21 या आकड्यावर जर पाहिलं तर अजूनही 7 बॉल आणि 21 करायचे आहेत. 30 धावा धाव फलकार लागल्यात. येणारे 7 चेंडू आणि 21. या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना, नक्कीच मॅच मध्ये रंगत येऊ शकते आणि नक्कीच हा चेंडू निर्णायक असू शकतं. मोठा फटका जरूर आला, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर, 6 जबांसाठी षटकार. मी म्हटलं होतं की हा चेंडू निर्णायक असेल आणि या चेंडूवरती मोठा फटका देखील आलाय. मितेश साहेबांसाठी टाळ्या वाजणार का अमित शिर्के? अफलातून बॅटिंग करतो, मॅच संपलेली नाहीये. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 15 धाब्यांची गरज. सहा चेंडू 15 धावा, सामना रंगलाय. पहिलाच जर पाहिला तर कल्पेश पाठारे गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं शतक, निर्णायक शतक. कल्पेश कॅप्टन, टीमचा कॅप्टन आहे आणि खऱ्या अर्थाने कल्पेश पाठारेने अगदी या संघामध्ये भरपूर मेहनत घेतली आहे. एक संघ तयार केला, मग एक जुटीने संघ उभा राहिला. सर्व खेळाडूंना मार्गदर्शन कोणी केलं असेल तर कल्पेश पाठारे असेल, नवजोत पाठारे असेल आणि त्याचबरोबर अंकित पाठारे. भरपूर स्ट्रॉंग टीम होती आणि तदनंतर मात्र आज अपकमिंग यंगस्टार उभे करण्यामध्ये नक्कीच या खेळाडूचं योगदान आहे. मग तिथे आदित्यला आपण पाहतोय, रमेशला पाहतोय, सुजल पाठारेला भरपूर मेहनत घेतली. सुजल पाठारेने देखील पहिलाच बॉल राईट ऑन द ओव्हर द विकेटने. यावेळेस काय घडलंय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर होता, सिंगल इथे कंप्लीट केली आहे. स्ट्राईक कुणाकडे आली आहे? मितेश सावंतकडे पुन्हा स्ट्राईक आली आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे सक्सेस झालाय, चोरटी धाव घेतली आहे
आणि मग आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 14 धावा. मितेश सावंत अफलातून बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटतून 3 षटकार देखील पाहायला मिळाले. आता मात्र कॅप्टन वर्सेस कॅप्टन, एका बाजूने कल्पेश, दुसऱ्या बाजूने मितेश. मितेश रंगात आलाय. हो, स्विंग अँड मिस, टप्पा पडला, सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. त्याचबरोबर आमचे व्हिडिओ एडिटर श्रीयोग देशमुख यांचं देखील इथे आगमन झालंय. पडद्यामागचा कलाकार आहे, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे MD धमाका बिग बॅश मध्ये. येणारे 4 चेंडू आणि 14 धावा. काय घडणार या मॅच मध्ये? हो हो, यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. रमेश रमेश कोणतीच चुकी करणार नाहीये, कारण की आज दिवस रमेशचा आहे. धक्का क्रमांक आणखीन एक मैदानाच्या बाहेर परतेल. मितेश बाद झालाय आणि आता मात्र येणारे 3 चेंडू, रमेशने पकडली, 3 चेंडू आणि 14 धावा. ज्या खेळाडूवरती नजरा होत्या, मोठा फटका देखील आला होता आणि तो आता मात्र बाद झालाय. आणि शर्यती क्षेत्रामधले एक हौशी आमचे मित्र अर्थातच प्रमोद देशमुख आणि त्यांचे साथी हे देखील इथे उपस्थित झाले. तुमचं देखील सहर्ष स्वागत करतो, कारण की बैलगाडी क्षेत्रामध्ये आपलं देखील भरपूर नाव आहे. आणि असेच आमचे आदरणीय प्रमोद दादा देशमुख यांचं इथे आगमन झालं. आम्ही विनंती करतो दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धे माध्यमातून. फटका चांगला आहे, फटका हवेमध्ये आहे. आम्ही देखील तुमच्या बैलाचे भरपूर मोठे फॅन आहोत. आम्ही देखील मैदानामध्ये येत असतो, परंतु आपली ओळख नव्हती. आम्ही फक्त चेहऱ्याने तुम्हाला ओळखायचो. सिंगल आली आहे, काय घडलं मैदानात? विकेट येते. कुणी कॅच पकडली? भरपूर चांगली कॅच तिथे पकडली आणि सामना जवळपास गोंदाव संघाने आपल्या खिशामध्ये घातलाय. एकटा एका हाती लढला तिथे मितेश सावंत, भरपूर चांगली बॅटिंग केली. आणि आता मात्र जर पाहिलं तर सामन्यामध्ये 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. त्याचबरोबर सूरज कडू देखील इथे उपस्थित झालेत. आमचे औंढेचे ग्रामस्थ दादा देशमुख साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर राम कांबळे हे देखील इथे उपस्थित आहेत. तुमचं सर्वांचं तिथे मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आपण पाहतोय MD धमाका बिग बॅश पाळीमध्ये हे पर्व भरपूर रंगलाय. आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचा लाडका नंदी बकासूर देखील या मैदानावरती येणार आहे. अगदी मिलिंद देशमुख दादा यांच्या बर्थडे निमित्ताने शेवट मात्र गोड करण्याचा प्रयत्न जरूर करतो. यावेळेस फलंदाज षटकार आलाय आणि मग आता मात्र रुपेशच्या बॅटमधून षटकार आलाय. सुरुवातीपासून जर असे फटके आले असते ना, मॅचमध्ये रंगत जरूर आली असती, परंतु एका हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न मितेश सावंतने केलं होतं. शेवटचा चेंडू असेल, 1 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. एखादा वाईड एखादा नो, मॅचचं समीकरण पुन्हा बदलू शकतं. मॅच संपलेली नाही आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शॉर्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे. 3 धावेने संघ हा पराभूत झाला आणि विजयी संघाचं नक्कीच कौतुक करेल. आणि सिद्धेश्वर संघ आपण देखील भरपूर चांगला खेळला. चला सिद्धेश जनता, आपण आपलं डिसिजन कळवायचं आणि मग नक्कीच मायक्रोफोन मध्ये बदल होतोय. रोहा तालुक्यातील एक गोड आवाज, हर्षल मुंडे सरांचा एक आपण आवाज ऐकणार आहोत. हॅलो हॅलो हॅलो, चेक. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रमेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. हॅलो, चेक. आणि नक्कीच मायक्रोफोन मध्ये बदल होईल, आपण ऐकू शकाल व्हॉइस ऑफ रोहा, अर्थातच हर्षल मुंडे सरांचा